नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. पक्षीराज गरुड मग प्रेमाने म्हणाला, हे कृपाळू, जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर हे नाथ मला आपला सेवक मानून माझ्या 7 प्रश्नांची उत्तरे विस्ताराने सांगा. हे नाथ, हे धीरबुद्धी, प्रथम हे सांगा की सर्वात दुर्लभ शरीर कोणते आहे, मग सर्वात मोठे दुःख आणि सर्वात मोठे सुख कोणते आहे ते सुद्धा विचार करून थोडक्यात सांगा. संत आणि असंत यांचे मर्म तुम्ही जाणता तेव्हा त्यांच्या स्वभावाचे वर्णन करा. नंतर हे सांगा की श्रुतींमध्ये प्रसिद्ध असं सर्वात महान पुण्य कोणतं आहे आणि सर्वात महाभयंकर पाप कोणतं आहे. नंतर मानसिक रोग समजावून सांगा. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी फार आहे. काकभूषुंडी म्हणाले की हे तात अत्यंत प्रेमाने व आदराने ऐक. मी ही नीती थोडक्यात सांगतो. मनुष्य शरीरासमान कोणतेही शरीर नाही. सर्व चराचर जीव त्याचीच याचना करतात. हे मनुष्य शरीर नरक, स्वर्ग व मोक्ष यांची पायरी आहे आणि कल्याणकारी आहे. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती देणारे आहे. असे मनुष्य शरीर प्राप्त करूनही जे लोक श्रीहरीचे भजन करत नाहीत आणि अत्यंत नीच विषयांमध्ये अनुरक्त असतात ते परीस आपल्या हाताने फेकून देऊन त्याच्या बदली काचेचे तुकडे घेतात. जगात दारिद्र्यासारखे दुःख नाही आणि संतांना भेटण्यासारखे सुख नाही. आणि हे पक्षीराज, काया वाचा मनाने परोपकार करणे हा संतांचा सहज स्वभाव आहे. संत दुसऱ्यांच्या कल्याणासाठी दुःख सहन करतात आणि अभागी दुर्जन दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी झटतात. कृपाळू संत भोजवृक्षाप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी मोठे संकटही सहन करतात. परंतु दुष्ट लोक तागाप्रमाणे दुसऱ्यांना बांधतात आणि त्यांना बांधून टाकण्यासाठी स्वतःची चामडी सोलून घेऊन विपत्ती सहन करून मरतात. हे गरुडा, दुष्ट हे स्वार्था वाचून साप व उंदराप्रमाणे कारण नसताना दुसऱ्यांवर अपकार करतात. ते दुसऱ्याच्या संपत्तीचा नाश करून स्वतः नष्ट होतात आणि ज्याप्रमाणे गारा या शेतीचा नाश करून स्वतः नष्ट होतात. दुष्टाची उन्नती ही प्रसिद्ध अधम अशा धूमकेतूच्या उदयाप्रमाणे जगाच्या दुःखासाठीच असते आणि संतांचा अभ्युदय हा नेहमीच सुखकर असतो. ज्याप्रमाणे चंद्र आणि सूर्याचा उदय संपूर्ण विश्वासाठी सुखदायक असतो. वेदांमध्ये अहिंसेला परमधर्म मानले आहे आणि परनिंदेसारखे मोठे पाप नाही. शंकर व गुरु यांची निंदा करणारा मनुष्य पुढील जन्मी बेडूक होतो आणि त्याला 1000 जन्म तेच बेडकाचे शरीर मिळते. ब्राह्मणांची निंदा करणारी व्यक्ती पुष्कळ जन्म नरक भोगून मग जगात कावळ्याचे शरीर घेऊन जन्म घेतात. जे अभिमानी जीव देवांची व वेदांची निंदा करतात ते रवरव नरकात पडतात. संतांची निंदा करीत राहणारे लोक घुबड होतात. त्यांना मोहरूपी रात्र आवडते आणि ज्ञानरूपी सूर्याचा त्यांच्यासाठी अस्त झालेला असतो. जे मूर्ख लोक सर्वांची निंदा करतात ते वटवाघुळाचा जन्म घेतात. हे तात आता मानसिक रोग ऐक, ज्यामुळे सर्व लोकांना दुःख भोगावे लागते. सर्व रोगांचे मूळ अज्ञान होय. या अज्ञानाच्या व्याधींनी फार यातना होतात. काम हा वात आहे, लोभ अपार कफ आहे आणि क्रोध हा पित्त आहे, तो नेहमी छाती जाळत असतो. जर वात, पित्त, कफ हे एकत्र आले तर दुःखदायक संनिपात रोग उत्पन्न होतो. मोठ्या कष्टाने मिळणाऱ्या विषयांचे जे मनोरथ आहेत ते सर्वच कष्टदायक रोग होत. ते अपार असल्यामुळे त्यांची नावे कोण जाणणार. ममता हा गजकर्ण आहे, ईर्ष्या ही खरुज आहे, हर्ष, विषाद हे गलगंड, कंठाचा किंवा गळ्याचा रोग इत्यादी गळ्याचे वाढलेले रोग होत. दुसऱ्याचे सुख पाहून ज्याला जळफळाट होतो तो क्षय होय. दुष्टता आणि मनाची कुटिलता हे कोड होय. अहंकार अत्यंत दुःख देणारे संधिवात रोग होय. दंभ, कपट, मद आणि मान हे नारू होत. तृष्णा हा फार मोठा जलोदर रोग आहे. पुत्र, धन व मान यांच्याविषयी 3 प्रकारच्या प्रबळ इच्छा हा 3 दिवसाआड येणारा ताप होय. मत्सर व अविवेक हे 2 प्रकारचे ज्वर आहेत. अशा प्रकारे अनेक वाईट रोग आहेत. ते किती सांगू. एकाच रोगाला बळी पडल्यावर मनुष्य मरून जातो. मग हे तर अनेक असाध्य रोग आहेत. हे जीवाला सतत त्रास देतात. अशा परिस्थितीत मनुष्य समाधीची शांतता कशी प्राप्त करू शकेल. नियम, धर्म, उत्तम आचार, तप, ज्ञान, यज्ञ, जप, दान व आणखीही कोट्यवधी औषधे आहेत. परंतु हे गरुडा, त्या औषधांनी हे रोग जात नाहीत. अशा प्रकारे जगातील सर्व जीव हे रोगी आहेत. ते शोक, हर्ष, भय, प्रीती आणि वियोगाच्या दुःखाने आणखीनच दुःखी होत असत. मी या काही थोड्याच मानसिक रोगांबद्दल सांगितले आहे.
हे रोग सर्वांनाच आहेत, परंतु कुणा एखाद्यालाच ते कळतात. प्राण्यांना जाणणारे हे पापी रोग जाणल्यामुळे काहीसे क्षीण नक्की होतात, पण त्यांचा नाश होत नाही. विषयरूप कुपथ्य झाल्यावर ते मुनींच्या हृदयातही उगवतात. मग बिचाऱ्या सामान्य मनुष्याचे काय? जर श्रीरामांच्या कृपेने अशा प्रकारे योग आला तर हे सर्व रोग नष्ट होतील. सद्गुरूरूपी वैद्याच्या शब्दांवर विश्वास ठेवावा. विषयांची आशा धरू नये, हेच पथ्य असावे. श्री रघुनाथांची भक्ती ही संजीवनी मुळी आहे. श्रद्धेने, पूर्ण बुद्धीने ही तिचे अनुपान आहे. अशा प्रकारे योग असेल तर रोग कदाचित नष्ट होईल, नाहीतर कोट्यवधी प्रयत्नांनी ते जात नाहीत. मग हे गोस्वामी, मन निरोगी झाले असे तेव्हाच समजावे जेव्हा मनातील वैराग्याचे बल वाढेल, उत्तम बुद्धिरूपी भूक नित्य वाढत राहील आणि विषयांच्या विषयीची आशारूपी दुर्बलता नष्ट होईल. अशा प्रकारे सर्व रोगांपासून सुटका झाल्यावर जेव्हा मनुष्य निर्मल ज्ञानरूपी जलामध्ये स्नान करील तेव्हा त्याच्या मनात रामभक्ती पसरेल. शिव, ब्रह्मदेव, शुकदेव, सनकादिक आणि नारद इत्यादी ब्रह्मविचारामध्ये जे अत्यंत निपुण असे मुनी आहेत, हे पक्षीराजा, त्या सर्वांचे हेच मत आहे की श्रीरामांच्या चरणकमलांची भक्ती केली पाहिजे. श्रुती, पुराण आणि सर्व ग्रंथ सांगतात, श्री रघुनाथांच्या भक्तीविना सुख नाही. कासवाच्या पाठीवर एखाद्या वेळी केस उगवतील, वांजेचा मुलगा एखाद्या वेळी कोणाला मारूनही टाकेल, आकाशात सुद्धा एखाद्या वेळी अनेक प्रकारची फुले उमलतील, परंतु श्रीहरींना विन्मुख होऊन जीवाला सुख कधीच मिळू शकणार नाही. मृगतृष्णेच्या पाण्याने कदाचित तहान भागली जाईल, सशाला शिंगे उगवली, अंधकाराने सूर्याचा नाश केला, अशा अशक्य गोष्टी झाल्या तरी श्रीहरींना विन्मुख होऊन जीवाला सुख मिळू शकत नाही. कदाचित बर्फातून आग उत्पन्न होईल तरी श्रीहरींना विन्मुख होऊन कुणालाही सुख मिळू शकत नाही. पाणी घुसळल्याने कदाचित तूप उत्पन्न होईल आणि वाळू घाण्यातून काढल्यास एखाद्या वेळी तेल निघेल, परंतु श्रीहरींच्या भजनाशिवाय संसाररूपी सागरातून तरून जाता येणार नाही, हा अटळ सिद्धांत आहे. प्रभू हे कीटकाला ब्रह्मदेव बनवू शकतात आणि ब्रह्मदेवालाही कीटकाहून क्षुद्र करू शकतात. असा विचार करून चतुर पुरुष सर्व संशय सोडून श्रीहरीचे भजन करतात. मी तुला चांगल्या प्रकारे निश्चित केलेला सिद्धांत सांगतो. माझे वचन मिथ्या नाही. जे मनुष्य श्रीहरींचे भजन करतात ते अत्यंत दुस्तर असा संसार सागर सहजपणे पार करतात. हे नाथ, मी श्रीहरींचे अनुपम चरित्रे आपल्या बुद्धीप्रमाणे काही ठिकाणी विस्ताराने तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे सांगितली. हे गरुडा, श्रुतींचा हाच सिद्धांत आहे. सर्व कामे सोडून देऊन श्रीरामांचे भजन केले पाहिजे. ज्यांचे माझ्यासारख्या मूर्खावर सुद्धा प्रेम आहे, अशा प्रभू श्री रामचंद्रांना सोडून इतर कुणाचे भजन करावे? हे ज्ञानरूपी आहे. तुला मोह नाही. तू तर माझ्यावर हे विचारून मोठी कृपा केलीस. तू मला शुकदेव, सनकादिक आणि शिव यांच्या मनाला आवडणारी अतिपवित्र रामकथा विचारलीस. जगामध्ये घडीभर किंवा पळभर एक वेळ मिळणारा सत्संगही दुर्लभ आहे. हे गरुडा, आपल्या मनात विचार करून बघ, मी काय श्रीरामांच्या भजनास पात्र आहे? पक्ष्यांमध्ये मी सर्वात नीच आणि सर्व प्रकारे अपवित्र आहे, परंतु असे असतानाही प्रभूंनी मला सर्व जगाला पवित्र करणारा म्हणून प्रसिद्ध केले. जरी मी सर्व प्रकारे हीन आहे तरीही आज मी धन्य आहे, अत्यंत धन्य आहे, कारण श्रीरामांनी मला आपला मानून संत समागम दिला. हे नाथ, मी आपल्या बुद्धीप्रमाणे सांगितले, काहीही लपून ठेवलेले नाही. तरीही श्री रघुवीरांचे चरित्र समुद्रासमान आहे, त्याचा थांग कुणाला तरी लागू शकेल काय? श्रीरामचंद्रांच्या अनेक गुणसमूहांचे स्मरण करता करता भुशुंडी वारंवार हर्षित होत होते. ज्यांचा महिमा वेदांनी नेती म्हणून गायला आहे, ज्यांचे बल, प्रताप व सामर्थ्य अतुलनीय आहे, ज्या रघुनाथांचे चरण शिव व ब्रह्मदेव यांना पूज्य आहेत, त्यांची कृपा माझ्यावर झाली, ही त्यांचीच परम कोमलता आहे. कुणाचा असा कृपाळू स्वभाव असल्याचे मी ऐकले नाही की पाहिले नाही. म्हणून हे पक्षीराज, मी रघुनाथांच्या समान कुणाला समजू? साधक, सिद्ध, जीवनमुक्त, विरक्त, कवी, विज्ञान, कर्मरहस्याचे ज्ञाते, संन्यासी, योगी, शूर, मोठे तपस्वी, ज्ञानी, धर्मपरायण, पंडित आणि ज्ञानी यापैकी कुणीही माझे स्वामी श्रीराम यांचे भजन केल्याविना तरून जाऊ शकत नाही. मी त्याच श्रीरामांना वारंवार नमस्कार करतो. त्यांना शरण गेल्यावर माझ्यासारख्या पापांची राशी असलेलाही पापरहित होतो. त्या अविनाशी श्रीरामांना मी नमस्कार करतो, ज्यांचे नाम जन्ममरणरूपी रोगाचे परिणामकारक औषध आहे आणि
दैविक आदी भौतिक आणि आध्यात्मिक या 3 भयंकर दुःखाचे हरण करणारे आहे, ते कृपाळू श्रीराम माझ्यावर व तुझ्यावर नेहमी प्रसन्न राहोत. काकभूषुंडी यांचे मंगलमय बोलणे ऐकून व श्रीरामांच्या चरणी त्यांचे अतिशय प्रेम पाहून गरुडाचा संशय पूर्णपणे नाहीसा झाला. तो प्रेमाने म्हणाला, श्री रघुवीरांच्या भक्तिरसात बुडालेली तुमची वाणी ऐकून मी कृतकृत्य झालो. श्रीरामांच्या चरणी मला नवीन प्रेम उत्पन्न झाले आणि मायेमुळे उत्पन्न झालेली सर्व संकटे निघून गेली. मोहरूपी समुद्रात बुडत असताना मला वाचवण्यासाठी तुम्ही जहाज झालात. हे नाथ, तुम्ही मला अनेक प्रकारे सुख दिले. माझ्याकडून या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. मी फक्त तुमच्या चरणांना वारंवार वंदनच करू शकतो. तुम्ही पूर्णकाम आहात आणि श्रीरामांचे भक्त आहात. हे तात, तुमच्यासारख्या मोठा भाग्यवान कुणीही नाही. संत, वृक्ष, नदी, पर्वत आणि पृथ्वी या सर्वांचे कार्य दुसऱ्यांच्या हितासाठीच असते. कवी असे म्हणतात की संतांचे हृदय हे लोण्याप्रमाणे कोमल असते, परंतु त्यांना खरी गोष्ट सांगणे जमले नाही, कारण लोणी हे स्वतःला ताप झाल्याने वितळते आणि परमपवित्र संत हे दुसऱ्याच्या तापाने विरघळतात. माझे जीवन व जन्म सफळ झाला. तुमच्या कृपेमुळे सर्व संशय निघून गेले. तुम्ही मला नेहमी आपला दास माना. शिव म्हणतात, हे उमे, पक्षीश्रेष्ठ गरुड वारंवार असे म्हणत होता. भुशुंडींच्या चरणी प्रेमाने मस्तक ठेवून आणि हृदयामध्ये रघुवीरांना धारण करून धीरबुद्धीचा गरुड नंतर वैकुंठाला निघून गेला. हे गिरिजे, संत समागमासमान दुसरा कोणताही लाभ नाही, परंतु तो संत समागम श्रीहरींच्या कृपेशिवाय होत नाही असे वेद पुराणांनी सांगितले आहे. आजच्यासाठी धन्यवाद.